नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामाचं दार फोडून कॉपर आणि ॲल्युमिनियम वायर चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींच्या सांगण्यावरून ई-रिक्षासह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या नंदनवन परिसरात चोरट्यांनी वैभव नायगावकर यांच्या गोदामात चोरी केली। 12 ऑगस्टच्या सायंकाळी गोदाम बंद करण्यात आलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता गोदाम उघडण्यासाठी गेल्यानंतर दरवाजाचा खालचा भाग तुटलेला आढळून आला। गोदामाची पाहणी केली असता 8 बंडल कॉपर वायर आणि 20 बंडल ॲल्युमिनियम वायर चोरीला गेल्याचं दिसलं। चोरी झालेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये होती। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान चोरीमध्ये सहभागी आरोपी वकील पेठ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांच्या पथकानं कारवाई करत धीरेंद्र उर्फ बुल्ली, विनोद सालमे, जितेंद्र दांडेकर आणि चेतन कहाते यांना ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपींच्या निशाणदेहीवरून धीरेंद्र गणवीर यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या ई-रिक्षाची झडती घेण्यात आली। त्यामध्ये 18 बंडल ॲल्युमिनियम वायर, 3 बंडल कॉपर वायर आणि 3 किलो इतर कॉपर वायर असा मुद्देमाल आढळून आला। चोरीसाठी वापरण्यात आलेली ई-रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे। येथील 4 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यापैकी धीरेंद्र उर्फ बल्ली गणवीर हा वकीलपेठ येथे राहणारा आहे। त्याच्यावरती 15च्या पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। नंतर एक विनोद लहानू सलामे हा रामटेक येथे राहणारा आरोपी आहे। तिसरा आरोपी आहे जितेंद्र दांडेकर जो देसाईगंज गडचिरोली येथे राहणार आहे। आणि चौथा आरोपी आहे चेतन कहाते हा जुनी शुक्रवारी नागपूर येथला राहणारा आहे। या 4 आरोपी त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी या गुन्ह्यात ज्या वाहनाने चोरी केली, जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे तीसुद्धा जप्त केलेली आहे। आणि जे 20 बंडल ॲल्युमिनियम तारेचे आणि 8 बंडल जे कॉपर तारेचे जे होते तो संपूर्ण मुद्देमाल आमच्या कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ताब्यात घेतलेला आहे।